आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थ काव्यामुळेच आगीमध्ये सापडला म्हणून मानिनी परत काव्यावर भयंकर चिडलेली असते। मानिनी काव्याला खूप बोलत असते। त्यात वसुंधरा सुद्धा मानिनीची साथ देत काव्याबद्दल वसुंधरा मानिनीला भडकवत असते। तर त्यावेळेला मग विक्रम आणि नंदिनी दोघे पण काव्याची बाजू घेत असतात। काव्या म्हणते, विक्रम काका आणि नंदिनीताई तुम्ही दोघे पण माझी बाजू घेताय याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय, परंतु मानिनी काकू सुद्धा एक आई म्हणून विचार करतात, त्या कुठे चुकतात असं मला वाटत नाही। त्यांच्या जागी त्या बरोबरच आहेत। आणि हात जोडून काव्या मानिनीला म्हणते, जर माझ्या हातात असतं तर मी पार्थना कधीच आगीमध्ये जाऊ दिलं नसतं, विश्वास ठेवा माझ्यावर। आणि आता आपण इथं वाद घालत बसण्यापेक्षा सगळ्यांनी पार्थजवळ हॉस्पिटलमध्ये जायला हवं। आणि ताई मी डबा घेऊन येते, तू येशील ना माझ्यासोबत हॉस्पिटलला, असं म्हणून काव्या जात असते। तर त्यावेळेला मानिनी काव्याला पकडते आणि म्हणते, ए बाई मी तुझ्याशी अजिबात भांडणार नाही, मी तुला काही बोलणार नाही, तुझ्यावर रागवणार नाही, पण एक काम कर, तू हॉस्पिटलमध्ये पार्थजवळ येऊ नकोस। मानिनी हात जोडून काव्याला रिक्वेस्ट करत असते की तू प्लीज पार्थजवळ हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस। त्यावेळेला मग विक्रम म्हणतो, तू मानिनी असं का करतेयस? अगं तुला होणारा त्रास आई म्हणून बघवत नाही मान्य, परंतु काव्य आणि नंदिनी सुद्धा कोणाच्या तरी मुली आहेत। याच्या आधी सुद्धा जीवाला त्रास झाला तेव्हा तू नंदिनीला ब्लेम केलंस, आता पार्थला जे काय होते त्याच्यामुळे तू काव्याला ब्लेम करतेयस, म्हणजे याच्या आधी माझी आई तुझ्यासोबत जे वागली तेच तू वागतेस का? त्यावर मानिनी म्हणते, म्हणजे तुमच्या आईने जे काही केलं होतं ते तुमच्या लक्षात आहे, पण मी काय केलं होतं हे तुम्ही विसरलात। म्हणजे ज्या वेळेला तुमच्यावर औषधांचा काहीच परिणाम होत नव्हता त्यावेळेला श्रद्धा अंधश्रद्धा ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी तुमच्यासाठी काय केलं होतं ते विसरलात। तुम्ही जेव्हा तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या पहिल्या बिल्डिंगचं काम चालू होतं तेव्हा पाय सटकून पडला होतात, त्यावेळेला तुमच्या आईनं देव पाण्यात ठेवले होते, त्याच काळामध्ये मी सुद्धा काय केलं होतं हे आठवतंय ना? या हातावर मी जळका कापूर घेऊन उभी होते देवासमोर, 101 प्रदक्षिणा घातल्या होत्या मी देवाभोवती। माझं जाऊ दे, मी त्या काळातली होते, परंतु नंदिनी तर आत्ताच्या काळातली आहे ना, शिकली सवरलेली, तरी सुद्धा तिनं जीवाचे प्राण वाचवण्यासाठी वडाभोवती पाय रक्ताळलेले असताना सुद्धा फेऱ्या मारल्याच ना। आता रम्याचंच बघा ना, लग्नाचं नातं आहे ना बायकोचं बंधन आहे, तरी सुद्धा पोर पाण्यावर आहे आज, का तर आपला पार्थ वाचावा म्हणून। ह्यातलं एक कण जर हिला जमणार आहे का बघा, विचारा तिला, ह्यातलं काहीतरी जमणार आहे का तिला? विचारा काव्याला की 101 प्रदक्षिणा घालायला जमणार आहे का तिला? हातामध्ये जळता निखारा पकडता येणार आहे का तिला? ही तर स्वतःच एक जळता निखार आहे। तर मानिनी काव्याला खूप बोलत असते, त्यावेळेला नंदिनी मानिनीची समजूत घालायला पुढे येते। इतक्यातच नंदिनीच्या फोनवर जीवाचा फोन येतो आणि मग नंदिनी फोन स्पीकरवर टाकते। त्यावेळेला जीवा सांगतो की आपला दादा कोमात गेलाय आणि जीवा पण खूप रडत असतो आणि आपला दादा कोमात गेलाय, पार्थ कोमात गेलाय हे कळल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात। तर मानिनीला चक्करच येते। मानिनी सगळ्यांना म्हणते, मला पहिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, मला पहिला पार्थजवळ घेऊन चला, माझा पार्थ बरा व्हायला पाहिजे। म्हणून मानिनी रडत असते तेव्हा काव्या म्हणते, मला पार्थकडे गेलंच पाहिजे, मला पार्थकडे जायला हवं, म्हणून काव्या निघत असते। त्यावेळेला मानिनी काव्याचा हात धरून ओढते आणि म्हणते, ए बाई तू अजिबात तिथं जायचं नाहीस, तू पार्थजवळ जायचं नाहीस। मानिनी म्हणत असते, काव्या तू तिथं नको जाऊ, तुझी गरज नाहीये तिथं। मानिनी काव्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी नकार देत असते। त्यावेळेला मग काव्या पण चिडते आणि म्हणते, नाही मी हॉस्पिटलमध्ये जाणार म्हणजे जाणारच, असं म्हणून काव्या जायला निघते। त्यावेळेला मानिनी तिला पारची शपथ घालते। मानिनीने तुला पारची शपथ आहे असं म्हणल्यानंतर काव्या जाग्यावर थांबते। तेव्हा मग नंदिनी मानिनीला म्हणते, आई अहो तुम्ही का अडवणूक करताय काव्याची, काव्या पारची बायको आहे। त्यावेळेला मग मानिनी नंदिनीला म्हणते, तुझं बहिणीचं प्रेम तुझ्या जवळच ठेव, ती येणार नाही असं मानिनी ठणकावून सांगते। त्यावेळेला मग विक्रम म्हणतो, तू मानिनी असं का करतेयस? त्यावेळी वसुंधरा म्हणते, अरे हे वाद घालत बसण्याची वेळ आहे का, चला पटकन। आणि मग सगळेजण बाहेर जातात घाईने। तर नंदिनी मात्र थांबलेली असते। नंदिनी काव्याकडे बघत असते, नंदिनीला खूप काव्याबद्दल वाईट वाटत असतं। त्यावेळेला काव्या म्हणते, तू का थांबलीयस? त्यावर नंदिनी म्हणते, अगं वेडी तुझ्यासाठी थांबलीये। तेव्हा मग काव्या नंदिनीला म्हणते, ताई तुझी सत्व परीक्षा झाली, आता सत्व परीक्षा देण्याची माझी वेळ आहे, तू जा आणि मला काय होते ते सगळं फोनवर सांग, असं म्हणून काव्या नंदिनीला हॉस्पिटलमध्ये जायला सांगते।